मला काय उपयोग नाही गेलं ते कट कर आलं. रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय. लाडक्या बहिणींसाठी 6व्या हप्त्याचं वाटप सुरू करण्यात आले. अधिवेशनामध्ये झाला निर्णय. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज निर्णय घेण्यात आला. 3 टप्प्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे हे खात्यात यायला सुरुवात झाले. ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे अशांना विशेष करून या 12 बँकांमध्ये हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 3 टप्प्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत, ज्याचा पहिला टप्पा अधिवेशनाच्या आधी 2 दिवसापासूनच सुरू झालेला आहे. 19 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैशांचं हस्तांतरण झालेलं आहे. तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर तुमचं नाव दुसऱ्या टप्प्यात आहे, जो टप्पा आजपासून सुरू होण्यास त्या ठिकाणी यावर मंजुरी मिळाली आहे. पहा, राज्य सरकारने 33,000 कोटी रुपयांची मागणी जी आहे तर ती आज विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. 33,788 कोटी रुपयाची जी अनुपूरक जी आहे मागणी केलेली आहे आणि ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठीचे पैसे देखील यामध्ये अंतर्भूत आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. योजनेचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की बऱ्याचशा महिलांची नावे ही गायब झालेली आहेत. नव्या यादीमध्ये असंख्य अशा महिला आहेत की ज्या फॉर्म मधल्या त्रुटीमुळे त्या महिलांची नावे यादीमधून गायब झाली आहे. आता तुमचं नाव यादीत आहे का? कारण की पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. 2 दिवसा आधीपासूनच पैसे वाटपाचा मेसेज आलेला आहे. तुम्हाला अजूनही मेसेज आलेला नसेल तर कदाचित तुमचं नाव आहे की नाही अशी शंका तुमच्या मनात आलेली असणार आहे. कारण की पहा, आज या 10 बँकांमध्ये आणि 14 जिल्ह्यातील या यादीतील महिलांमध्ये पैसे वाटपाचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्वाची आनंदाची जी बातमी आलेली आहे तर आता 2100 नाही तर 3,000 रुपये मिळणार आहे. पण या महिलांची नावे गायब झालेली आहेत. काय त्या ठिकाणी पुण्यामधून खबर आली होती, तसेच सांगलीमधून देखील एक विशेष बाब समोर आलेली आहे. पडताळणीमधून कोणत्या महिलांची नावे कट झालेली आहेत ते सविस्तर आपण पाहणार आहोत. पहा, जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, कारण की 2 दिवसा आधीपासूनच पैसे सुरू झाले आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कदाचित तुमचं नाव यादीत तरी नसेल किंवा तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात नसेल. कारण की पहिला टप्पा आज संपणार आहे. उद्या सकाळपासून दुसरा टप्पा आणि परवापासून तिसरा टप्पा. 3 टप्प्यामध्ये साधारणपणे ही विभागणी पैशाची आहे. आज 10 जिल्हे बघा, 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आज वाटप आहे. आज कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये कोणत्या 12 बँकात पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे? तर असा स्पेशल रिपोर्ट आज व्हिडिओमध्ये आपण सादर करत आहोत. डिसेंबरचा हप्ता ज्याची वाट महिला चातकासारखी पाहत होत्या त्याचा मार्ग आता क्लिअर झालेला आहे. कारण की पहा, मंत्रिमंडळाचा विस्तार जो होणार होता ते आधी पैसे येणारच नव्हते, महिलांना पैसे मिळणारच नव्हते. त्यामुळे या गोष्टीची जी खूप गरज होती की मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं होतं. तर महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. आपलं पण झालं की नाही? 29 मंत्र्यांनी शपथ घेतली. लाव की मग लाव की आणि आज होणं गरजेचं होतं. तर महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने 33,788 कोटीची मागणी केली आणि त्या मागणीवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला, ज्यावर लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी 1400 कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. पहा, तुमचं नाव या जिल्ह्यांची यादी आहे. दररोज 10 ते 12 जिल्हे आहेत. पहिला टप्पा त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी सुरुवात झालेला आहे. पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंट करा. कारण की पहिल्या टप्प्यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी हा टप्पा सुरू झालाय आणि त्यात कोणत्या महिलांना पैसे होते तर विशेष करून अशा महिलांना त्यात पैसे देण्यात येणार होते की त्या महिलांची काय कंडिशन होती ते तुम्हाला सांगणार आहे. आज जर तुम्हाला पैसे यायचे असतील, म्हणजे अजूनही रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटप हे होत असतात. रात्री 12 पर्यंतही मेसेज त्या ठिकाणी काल परवा काही महिलांना आले होते. व तुम्हालाही मेसेज त्या ठिकाणी यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल अर्जंटमध्ये. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कुठल्या महिला असणार आहे, दुसऱ्या टप्प्यात कुठल्या महिला असणार आहे,
जो टप्पा येणाऱ्या 1-2 दिवसात लगेच सुरू होत आहे. कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. 39 मंत्र्यांच्या यादीमध्ये 4 महिलांचा देखील समावेश आहे. 4 लाडक्या बहिणींचा समावेश झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सरकारकडून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. अधिवेशन सुरू झालं. पहा, अधिवेशनामध्ये एक विशेष निर्णय जो आहे तो घेण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं महायुती सरकार आहे, तर तिकडून त्यांनी 33,788 कोटीची जी आहे अनुपूरक मागणी त्या ठिकाणी पेश केली, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी उदय सामंत बोलताना त्या ठिकाणी म्हणाले की लाडकी बहीण योजनेला आम्ही जवळपास मागच्या बजेटमध्ये 46,000 कोटींची घोषणा केली होती आणि ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1400 कोटीचं प्रावधान त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी मागितलेलं आहे. ती अनुपूरक काही मागण्या आहेत, तर त्याची पेशी त्या ठिकाणी सरकारद्वारे बजेटच्या दरम्यान करण्यात आलेली आहे. अतिरिक्त धनराशी त्यांनी ही मागितलेली आहे आणि ज्यावर जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी खूप मोठी खुशखबर, आज या 12 जिल्ह्यामध्ये 10 बँकेत पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. अजूनही वेळ आहे. पहा, रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे येतील. 12 नंतर पैसे बंद होतील. मग उद्या सकाळी त्या ठिकाणी पैशाला परत सुरुवात होईल. कोणते जिल्हे उद्या असणार, कोणत्या बँकांमध्ये खातं आवश्यक आणि वाटलं करून किती किती मग नाही सर तू तुला अभ्यास कर, माझ्या पाठ फोडते बघ आता. काय तसं ठेवतीस खाली.